नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023 तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरती 2023 ची ज्या मित्रांनो लेखी परीक्षा झालेली आहे. आता फक्त ज्या मित्रांनो एसएससी जीडी ची आन्सर की यादी राहिलेली आहे. तर पहा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना 2023 च्या एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म मित्रांनो रिजेक्ट झाला आहे. त्यांनी फॉर्म भरताना गलती केली त्यामुळे, आणि जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी एसएससी जीडी भरती 2023 मध्ये फॉर्म भरता आला नाही, कारण की एसएससी जीडीचं जे सर्व्हर होतं मित्रांनो हे पूर्ण डाऊन होतं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या मित्रांनो एसएससी जीडीचा फॉर्म भरता आला नव्हता. संपूर्ण साईट जे हे पूर्ण डाऊन होती एसएससी जीडीची. तर पहा मित्रांनो, तुम्हाला जे या ठिकाणी खसून जायचं नाही आहे, डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, कारण की नवीन मित्रांनो एसएससी जीडीची ज्या मित्रांनो भरती निघत आहे. आणि 2023 च्या एसएससी जीडी भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास सुद्धा नव्हता, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर नवीन एसएससी जीडी भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. आमची या एसएससी जीडी भरतीमध्ये जास्त तयारी नव्हती आणि आणखीन आम्ही तयारी करणार असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरती कधी निघणार आहे 2024 ची, तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा मित्रांनो, नवीन एसएससी जीडी भरती 2024 ला निघत आहे, आणि जवळपास जागांचा जर विचार केला तर जवळपास 40,000 प्लस जागांसाठी यावर्षी एसएससी जीडी भरती निघणार आहे. आणि शिक्षण मित्रांनो फक्त 10वी पास लागते, आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर एसएससी जीडी भरतीचे जे फॉर्म आहे हे 27 ऑगस्ट 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे ऑनलाईन पद्धतीने. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 सप्टेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे हे डिसेंबर 2024 मध्ये एसएससी जीडी भरतीची तुमची परीक्षा असणार आहे ऑनलाईन पद्धतीने. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला एवढ्या लवकर करून सांगत आहे, कारण की यामध्ये तर मित्रांनो तुमची चांगली तयारी झाली, तुमचाच मित्रांनो यामध्ये अभ्यास झाला, कारण की अजून एसएससी जीडी भरती निघायला थोडा टाईम आहे. तर मी तुम्हाला याच्यामुळे जे लवकर सांगत आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी तयारी झाली पाहिजे, तुमचा या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे. तर पहा, चांगली जर अभ्यास असला, चांगली तयारी असली तर नक्कीच मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होते. तर नुसतं मित्रांनो जेव्हा आपण फॉर्म भरणे चालू झाले, काही असे महारथी सुद्धा की जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले तेव्हापासूनच अभ्यास करते. तर 1-2 महिन्यामध्ये ज्या मित्रांनो परीक्षा पास नाही होऊ शकत. आपण कमीत कमी 6 ते 8 महिने तरी जे आहे अभ्यासाला द्यावं लागते, तेव्हा कुठे ज्या मित्रांनो परीक्षा आपण पास होऊ शकतो. ठीक आहे, तर त्यामुळेच मी तुम्हाला अगोदर सांगून देत असतो, जेणेकरून तुमची चांगली तयारी झाली पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुमचंच त्यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते. तर जवळपास यावर्षी 40,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जे पोस्ट असते मित्रांनो हे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जे एसएससी जीडी भरती येत असते. आणि यामध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ ह्या मित्रांनो अर्धसैनिक बलाच्या जागा ज्या केंद्र सरकार दरवर्षी भरते. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 23 ओपन कॅटेगरीसाठी, आणि एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी यामध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे. ठीक आहे, तर जे पण मुले एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर नक्कीच यामध्ये आवर्जून फॉर्म भरता, कारण की फी वगैरे जास्त नाही आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये पगारचा जर विचार केला तर 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे. आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर यामध्ये पहा मित्रांनो, सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी या भरतीची. तर सर्वात आधी जे आहे तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, जे की 160 मार्काची असणार आहे. 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते. 0.25 एवढी एसएससी जीडी भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असते. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरतीमध्ये परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारले जाते. तर पहा, जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंगचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि 20 प्रश्न हिंदी व्याकरणचे परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. तर 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, आणि एका घंट्याचं तुम्हाला यामध्ये टायमिंग भेटते. ठीक आहे,
तर सर्वात आधी तुमची यामध्ये एसएससी जीडी भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या यामध्ये फिजिकल असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये उंची किती लागते तर पहा, एसएससी जीडी भरतीमध्ये उंची 170 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी। महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर सर्वच कॅटेगरीसाठी एवढी उंची लागते, फक्त एसटी कॅटेगरी सोडून, ठीक आहे। तर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये उंची 162.5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी 148 सेंटीमीटर लागते। छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर आपण ग्राउंडला एसएससी जीडी भरतीला कोणकोणती इव्हेंट आहे, ग्राउंड किती आहे तर एसएससी जीडी भरतीमध्ये जे मित्रांनो ग्राउंडला एकच इव्हेंट आहे। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग असते एसएससी जीडी भरतीमध्ये आणि 24 मिनिटाचा टायमिंग असते। जर तुम्ही 24 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असता, ठीक आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग असते आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा यामध्ये टायमिंग असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं एसएससी जीडीचं ग्राउंड असते, ठीक आहे। तर पहा, जे एसएससी जीडी 2023ची झाली तर या भरतीमध्ये ज्यांचा सुद्धा पेपर चांगला गेला नसेल, ज्यांनी सुद्धा अभ्यास केला नसेल, ज्यांना सुद्धा फॉर्म भरता आला नसेल किंवा ज्यांनी सुद्धा फॉर्म वगैरे भरून 2023च्या भरतीमध्ये फॉर्म वगैरे भरून ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, परीक्षा द्यायला भेटली नसेल, तर पहा मित्रांनो खचून जाऊ नका। तर आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, कारण की नवीन एसएससी जीडी भरतीचे जे फॉर्म आहे हे 2024मध्ये 27 ऑगस्ट 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि लेखी परीक्षा तुमची जी आहे या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे 2024मध्ये, ठीक आहे। तर आतापासून जवळपास आपण लेखी परीक्षेसाठी टाईमचं जर बघितलं तर पहा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तर खूप सारा जे मित्रांनो तुमच्याजवळ या ठिकाणी टाईम उरलेला आहे। तर आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून तयारी लागा। तर जवळपास 40,000 प्लस जागांसाठी एसएससी जीडी कॉन्स्टेबलची जे मित्रांनो ही भरती येत आहे। 27 ऑगस्टपासून तुमचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे, ठीक आहे। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे मित्रांनो अभ्यासाला लागा। आतापासून मोबाईलपासून जेवढं होते तेवढं दूर राहा, सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, कारण की एक वेळा जर आपण सोशल मीडियामध्ये घुसलो तर त्यामध्ये मित्रांनो 5-6 घंटे कसे होते हे जे आपल्यालाही माहीत पडत नाही, ठीक आहे। तर आतापासून टाइमपास न करता मित्रांनो आतापासून अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा। 6-6 घंटे 8-8 घंटे आतापासून जरी तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच मित्रांनो तुम्ही एसएससी जीडीची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो हे पास होऊ शकता, ठीक आहे। तर इमानदारीने मित्रांनो आतापासून अभ्यास करा 8-8 घंटे 6-6 घंटे, ठीक आहे। घरी जर अभ्यास करत असाल तर लायब्ररीमध्ये अभ्यास करा, कारण की घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो लायब्ररीमध्ये होते, वाचनालयामध्ये होते, ठीक आहे। तर तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर वाचनालयामध्ये जे मित्रांनो तुम्ही अभ्यास करा, ठीक आहे। तर आतापासून जे आहे चांगली तयारी करा, आतापासून जे तुमच्याजवळ चांगला टाईम आहे तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या विकत आणि आतापासून मित्रांनो चांगली तयारी करा, कारण की यावर्षी जवळपास 40,000 प्लस जागांसाठी जे मित्रांनो नवीन एसएससी जीडी भरती येत आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो फिजिकलची सुद्धा तुम्हाला तयारी चालू ठेवायची आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेची सुद्धा चालू ठेवायची आहे, दोन्ही चालू ठेवायची आहे। 5 किलोमीटर रनिंगची सुद्धा चालू ठेवायची आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवायची आहे आणि प्रत्येक विषयाला मित्रांनो 2-2 घंटे तरी आतापासून द्या। जीके जीएसला या ठिकाणी 2 घंटे द्या, त्याचबरोबर गणिताला 2 घंटे द्या, बुद्धिमत्ता चाचणीला 2 घंटे द्या आणि हिंदी व्याकरणाला 2 घंटे द्या। असा जवळपास 8 घंटे तरी सेल्फ स्टडी करा आतापासून पुस्तकातून, ठीक आहे। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती एसएससी जीडी भरतीबद्दल। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।